नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, भारत देशाचे प्रधानमंत्री यांच्याकडून नवी योजना जाहीर झालेली आहे। महिलांना मिळणार 10,000 रुपये। अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने नुकतीच चालू केलेली आहे। त्याचबरोबर आता आणखी एक योजना महिलांसाठी आलेली आहे। काय आहे अपडेट, काय आहे योजना, सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया काय आहे योजना, कुठे अर्ज करायचा आहे, सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो, पीएम मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त महिलांना मिळणार खास गिफ्ट, खात्यात येणार 10,000 रुपये। जाणून घ्या कोणती आहे योजना, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने सांगणार आहोत की अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, यासाठी कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे, नियम व अटी काय आहेत, सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे महिला सक्षमीकरणासाठी भारत सरकार खूप प्रयत्न करत आहे। याचमध्ये ओडिशा राज्य सरकारने महिलांसाठी सुभदा योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 10,000 रुपये दिले जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट मिळणार आहे। पंतप्रधानांच्या 74व्या वाढदिवसानिमित्त ओडिशातील महिलांना सुभदा योजना नावाने योजना चालू केलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 10,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे। सुभदा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा मावी सेवा केंद्रावरती जनसेवा केंद्रातून फॉर्म मिळावा लागेल। यासाठी महिलांना वेगळे पैसे द्यायची गरज पडणार नाही। फॉर्म संबंधित कागदपत्रासह अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करावा। मित्रांनो, या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कुठल्याही 1 रुपयाचीही द्यायची गरज नाही आहे। सर्व योजना ही मोफत दरात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही कागदपत्र देऊ शकतात। तसेच या योजनेसाठी सरकारने यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती। 17 सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकारने ही योजना सुरू करण्यात येणार आहे। या योजनेत महिलांना प्रत्येकी 5,000 रुपये असे 2 टप्प्यामध्ये वर्षात 10,000 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहेत। मित्रांनो, यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत? सुभदा योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असणे गरजेचं आहे। यासाठी महिला ओडिशा राज्यातील मूळ रहिवासी असणं गरजेचं आहे। या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी असल्यास महिलांना लाभ दिला जाणार नाही किंवा त्यांच्या घरात आयकरदाता असेल त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। मित्रांनो, तुमच्या घरात जर कोणी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा अर्ज करता येणार नाही किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नोकरीला असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर सदरील लाभार्थी महिला ही ओडिशा राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे। सदरील लाभार्थ्याकडे राशन कार्ड असणं गरजेचं आहे आणि महिलांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे। इथे उत्पन्नाची अट 2.5 लाखापर्यंत दिलेली आहे। तसेच अर्ज कुठे करायचा आहे? सुभदा योजनेचा पात्र महिलांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुभदा पोर्टलचा वापर करावा लागेल आणि ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून त्यांच्याकडे संबंधित डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत। मित्रांनो, तुम्ही 2 पद्धतीने इथे अर्ज करू शकतात। ऑनलाईन पद्धतीने करायचा असेल तर सुभदा पोर्टलवरती जाऊन डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील आणि जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन सदरील डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील। तुम्ही दोन्हीही पद्धतीने डॉक्युमेंट्स सबमिट करू शकतात। आता जाणून घेऊया यासाठी आवश्यक कागदपत्र काय असणं गरजेचं आहे। पहा, सदरील महिलेचे आधार कार्ड लागणार आहे। त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्र लागणार आहे वयाचा पुष्टी करण्यासाठी आणि बँक खात्याचं पासबुक लागणार आहे। त्याचबरोबर ओडिशा राज्यातील रहिवासी असल्याचा तुम्हाला पत्त्याचा पुरावाही इथे लागणार आहे। म्हणजे तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान कार्ड इथे देऊ शकतात। त्याचबरोबर तुम्हाला इथे राशन कार्ड मागितलेले आहे आणि रहिवासी असल्याचा दाखला, एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला फॉर्ममध्ये तुमचा मोबाईल क्रमांक
आणि असेल तर ईमेल आय डी तुम्ही टाकू शकता. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला असले तर तुम्ही हा योजनेचा फॉर्म भरू शकतात. मित्रांनो, ही होती अपडेट नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर झालेली योजना सुभदा योजना. दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आम्ही त्या संदर्भातही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया.